जवळजवळ हा केक मी 5 ते 6 वेळेस बनवलेला आहे, कारण की हा मुलांना खूप आवडतो. हा आहे स्पायडरमॅन केक. हा 2.5 किलोचा आहे. 2 टिअरमध्ये बनवायचा आहे. त्यासाठी मी ते खालचा जो बेस आहे तो 1.5 किलोचा बनवून घेतला आहे आणि वरचा जो आहे हा भाग तो 1 किलोचा बनवलेला आहे. 1.5 किलोचा आहे तो मी अशाच पद्धतीने आयसिंग करून फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे आणि वरचा जो हा भाग आहे तो डेकोरेशन करायला घेतलेला आहे. सुरुवातीला रेड कलरची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि त्याने पूर्ण वरचा भाग कव्हर केलेला आहे. आपल्याला स्पायडरमॅन डिझाईन बनवायची आहे, तर रेड आणि ब्ल्यूमध्ये आपल्याला डिझाईन काढायची आहे. त्यासाठी खाली मी ब्ल्यू कलरने पूर्ण केक लाईट ब्ल्यू कलरने कव्हर केला आहे आणि वरचा जो आहे तो रेड कलरने केला आहे आणि मार्किंग करून घेतलेला आहे सुरुवातीला टूथपिकच्या साह्याने. मार्किंग केल्यामुळे डिझाईन परफेक्ट येते, त्यामुळे मी मार्किंग करून घेत असते आणि त्यानंतर चॉकलेटनी अशा पद्धतीने त्यावरती डिझाईन काढायची आहे. ह्या केकची ऑर्डर मला नेहमीचेच माझे ग्राहक आहेत, तर त्यांनी दिलेली आहे. त्यांच्याच नात्यामध्ये कोणाला तरी हा केक हवा आहे. बड्डे मोठा आहे आणि पहिल्यांदाच त्यांच्या घरी केक जात आहे, तर मग जरा छानच दिसावा यासाठी मी खूप हा छान केक बनवला होता. तसे सर्वच केक मी अगदी छान मनापासून बनवत असते, पण हा जरा जास्त सुंदर झाला होता आणि त्यांना खूप आवडला होता. फ्लेवरसुद्धा आणि दिसायलासुद्धा. आपली ही स्पायडरमॅनची जाळी तयार झालेली आहे आणि आता आपल्याला दुसरा जो भाग आहे खालचा तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा भाग ठेवायचा आहे. फिनिशिंग मी अगोदरच करून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी संपूर्ण दाखवू शकत नाही आणि इथे मी हा केक घेतलेला आहे. आता वरचा जो आपण आता डिझाईन काढलेली आहे स्पायडरमॅनची, तो भाग याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. ही स्टेप जरा थोडी कठीण वाटते, कारण की हा केक वरती ठेवायचा म्हणजे खूप मोठं धाडस लागतं आणि आता ते मला जमायला लागलेलं आहे. सहज असं मी अशा पद्धतीने हा केक ठेवून देत असते. जरी ठेवताना थोडाफार मोडलेला असला तरी आपली मेहनत वाया घालवायची नाही. तिथे आपण थोडीशी डिझाईन काढून अशा पद्धतीने हे कव्हर करू शकतो. जिथे जिथे केकची डिझाईन फिनिशिंग चांगली दिसत नाही तिथे तुम्ही हे टॉपर्स वगैरे अशा पद्धतीने लावून घेऊ शकता आणि मी सुद्धा तसंच केलं. इथे थोडासा मध्ये बेस दिसत होता, तर मी इथे स्पायडरमॅनचं जे स्टिकर असतं ते लावून दिलेलं आहे आणि वरच्या बाजूला त्या जाळीवर सुद्धा आपल्याला एक स्पायडरमॅन लावायचा आहे. इथे मी अशा पद्धतीचा स्पायडरमॅनला आणलेला आहे. खूप छान दिसतो आणि हा लावल्यामुळे आणखीन केकला छान लुक आलेला आहे. आणि स्पायडरमॅन केक म्हटलं का रेड आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन असतं आणि तशाच पद्धतीने मी केकसुद्धा केलेला आहे. खालती ब्ल्यू कलर लाईट ब्ल्यू कलरने पूर्ण केक कव्हर केला आहे आणि वरच्या बाजूला रेड कलरनी त्याचा पूर्ण भाग बनवून घेतलेला आहे. त्यानंतर मध्यभागी अशा पद्धतीने रेड कलरचे डॉट दिलेले आहेत आणि चमच्याच्या साह्याने असे वरती खेचायचे आहेत. तशाच पद्धतीने या दोन्हीच्या मध्ये एक ब्ल्यू कलरचे डॉट द्यायचे आहेत आणि ते सुद्धा अशाच पद्धतीने चमच्याच्या साह्याने वरती खेचायचे आहेत, म्हणजे वेगळी आणि सुंदर अशी डिझाईन दिसेल. खालची आणि वरची सुद्धा बॉर्डर आपण 2 कलरनीच कव्हर केलेली आहे आणि आपला जवळजवळ केक तयारच होत आहे. आता नंतर आपल्याला हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा आहे, तर त्यासाठी मध्यभागी जागा आहे तर इथेच आपण लावून देऊयात आणि नाव टाकायचं आहे तर आपण मध्यभागी जी जागा आहे तर तिथेसुद्धा टाकू शकता किंवा खालतीसुद्धा टाकू शकता. दुसरं काहीही डेकोरेशन करायचं नाही. एवढाच केक खूप सुंदर दिसतो आणि त्यांनासुद्धा खूप आवडला, टेस्टसुद्धा आणि डिझाईनसुद्धा. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. असेच जर नवीन केक शिकायचे असतील तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करणं हे मोफत असतं. त्याशेजारी बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन केकचे व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.